फ्रेंड्स, उन्हाळी वळवण रेसिपीच्या फ्री क्लास भाग 4 मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। मी आहे ज्योत्स्ना। आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारे मिक्स कडधान्यांचे अतिशय पौष्टिक सांडगे कसे करायचे। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन जरूर प्रेस करा। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी इथे घेतलेले आहेत मूग। हे मूग आपण 125 ग्रॅम घेतलेले आहेत। मटकी सुद्धा 125 ग्रॅम घेतलेली आहे। त्यानंतर 125 ग्रॅमच आपल्याला हिरवा वाटाणा घ्यायचा आहे। 125 ग्रॅम म्हणजेच अर्धा पाव चणे घेतलेले आहेत आणि अर्धा पावच चवळी सुद्धा घेतलेली आहे। अशा प्रकारे 5 कडधान्य आपण मिक्स केलेले आहेत। हे पंचधान्याचे कडधान्य अतिशय पौष्टिक असतात, चवीला सुद्धा खूप छान लागतात, त्याची भाजी सुद्धा खूप सुंदर होते। आता हे सगळे कडधान्य आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते। त्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला रात्रभर हे कडधान्य असेच भिजत घालून ठेवायचे आहेत। सकाळी हे छान असे भिजून येतात आणि मऊ होतात। तुम्ही बघू शकता इथे आता मी पाणी टाकलेले आहे आणि झाकण ठेवून रात्रभर ठेवलेले आहेत। सकाळी बघितल्यानंतर छान असं कडधान्य आपलं फुलून आलेलं आहे। मस्तपैकी कडधान्य भिजलंय। आता पाणी काढून धुवून घेतलेले आहे। आपल्याला थोडं थोडं करून कडधान्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि छान जाडसर अशी पाणी न घालता पेस्ट करायची आहे। त्यामध्ये आपण एक मोठा चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल तिखट चवीनुसार वापरायचं आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे धणा जिरा पावडर, ही ताजी केलेली धणा जिरा पावडर आहे, त्यामुळे चव खूप छान येते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यामध्ये आपण 2 लसूण सोलून घेतलेले आहेत मोठे, ते लसूण, त्यानंतर 3 कांदे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। कांदा आणि लसूण घातल्यामुळे याची चव खूपच छान येते। कडधान्य करताना आपण आमटीसाठी दुसरं इतर वेळेला काही वापरलं नाही तरी सुद्धा याची चव खूप छान येते आणि भाजी खूप सुंदर तयार होते आणि सुकल्यानंतर कांदा अगदी कुरकुरीत होतो। आता हे सगळं आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। यामध्ये मी लसूण कांदा घालून घेतलेला आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती सुद्धा त्यामध्ये मिक्स करायची आहे। कढीपत्त्याची पानं सुद्धा आपण बारीक चिरून यामध्ये घालू शकतो। कढीपत्ता सुद्धा उन्हामध्ये वाळल्यानंतर कुरकुरीत असा छान होतो आणि त्याचा छान स्वाद येतो। आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। किती सुंदर रंग आलाय। आता आपण असं बोटाच्या साहाय्याने थोडे थोडे सांडगे लांब लांब अंतरावरती सगळे एकसारखे तोडून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये कडकडीत 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचे आहेत। अतिशय सुंदर आणि पौष्टिक असे पंचधान्याचे हे सांडगे तयार होतात। पावसाळ्यात भाजीला पटकन काही नसेल तर आपण याची मस्तपैकी भाजी करू शकतो। खूप सुंदर असा रंग आलाय। सुकल्यानंतर हे कडधान्याचे असे सांडगे तयार होतात। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। छान छान रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहेत, त्या सुद्धा नक्की बघा। उन्हाळी वाळवणाच्या छान छान रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, माझ्या चॅनलला फॉलो करा। भेटूया पुढच्या भागात।